संपूर्ण मुंबईमध्ये आणि राज्यामध्ये होळीचा सण उत्सवाने पार पाडतोय। वरळी कोळीवाडामध्ये आपण आहोत, जिथली होळी ही संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे। सर, यावर्षीचा होळीचा उत्साह कसा दिसतोय? मोठा उत्साह आहे आणि उत्साहामध्ये तुम्ही बघताय केवळ निवळ फक्त कोळीवाड्यातले नाही तर संपूर्ण दक्षिण मुंबईतली जनता ही या होळीचा आस्वाद घेण्यासाठी किंबहुना सहभागी होण्यासाठी होतोय आणि त्यातूनच या होळीमध्ये जी आपली संस्कृती आहे की सर्व काही ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचा भस्म होऊन चांगलं रंगातून हा राज्य आणि देश जाईल या भावनेतूनच लोक सर्व सर्व धर्म समभाव गोष्ट करून घेऊन या मोठ्या प्रमाणावरती होतोय। ह्याचा आनंद अजून वाढला असता की जे राज्य सरकारने जर ह्याची परवानगी जसं दांडियाला देतात किंवा बाकी काही विशेष सणाला देतात तसं जर देण्याचं काम जर झालं असता तर अजून चांगलं झालं असतं 12 वाजेपर्यंत परवानगी। पण दुर्दैवाने म्हणावं लागेल 12 वाजेची परवानगी तर राहिलीच राहिली, साधी परवानगी पण लाऊडस्पीकरची दिली नाही आहे। मग ज्यावेळी ही गोष्ट ज्यावेळी इकडच्या मंडळाने आम्हाला सांगितलं, आम्ही आदित्यजींकडे गेलो, या भागातले मी असेल सुनील शिंदेजी असतील, आम्ही दोघांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा प्रयत्न केला, त्यांची भेट होऊ शकली नाही आणि विरोधी पक्ष नेत्यांना सांगावं लागलं मग उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना आणि त्याच्यानंतर ठीक आहे बाबा परवानगी तुम्हाला आम्ही शिथिल करतो किंवा देतो। अजूनही तुम्ही बघता 10पर्यंतच लोक करतायत, अर्थात लोक त्यांच्या पद्धतीने करतायत, पण प्रत्येकांच्या मंडळात जाऊन जाऊन नावं विव लिहिणं हे अशा प्रकारे हिंदू सणांवरती जे बोलतात आणि आता दुसरे भोंगे काढायची भाषा करतात आणि आमचेच भोंगे काढतायत, म्हणजे ही दुपट्टीची भूमिका आहे, दुर्दैवी आहे, असं होता कामा नये। आणि वरळीलाच एक न्याय का? वरळी काय मुंबई महाराष्ट्रात नाही का? खार दांड्यामध्ये चालतो आणि ते व्हायलाच पाहिजे, चांगली गोष्ट आहे, आम्ही त्याचा स्वागत करतो, पण तिकडे होतो आणि इकडे तुम्ही वेगळा निर्णय आणि निकष लावताय, हे दुर्दैव आहे। अर्थात आता हा होळीचा सण 1-2 दिवस जाईल आणि आम्हाला अपेक्षा आहे की प्रशासन शासन या लोकांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सहकार्य जसं करतायत त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो करतील अशी अपेक्षा आहे। खरं तर वेळोवेळी महाविकास आघाडीवर महायुती सरकारनं टीका केली होती की कोरोना काळामध्ये यांनी सण बंद पाडले। आता त्यावेळी ज्या परिस्थिती होत्या त्यामध्ये तुम्ही बंद पाडले होते, त्यावरून टीका केली होती, निवडणुकीमध्ये पण मुद्दा वापरला, पण आता या प्रकारचे निर्बंध कसं बघता येईल? जसं मी म्हणतोय ना किंवा त्यांचं दुप्पट्टी भूमिका असते आणि प्रत्येक राज्यकर्ता ज्यावेळी विरोधात असतो तो असंच बोलतो राज्यकर्ता आले झालेत, हे म्हणजे त्यांना लागू आहे तर आम्हालाही लागू आहे, पण एवढी अशी कठोर रीतीने काही गोष्टीचा केल्या नाही। या गणपतीमध्ये पण DJ दिलत नाही, मी समजू शकतो ते डेसिबल छोटा असलं पाहिजे, पण काढून घेऊन जाण्याचं काम केलं, एकही परवानगी दिली नाही आणि मग ते उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सांगतात, त्याच्याबद्दल दुमत नाही। पण कमी डेसिबलमध्ये जर तो उत्सव साजरा करण्याची जर आपण लेखी स्वरूपात आपण त्यांना परवानगी देतो, मग तुम्ही जर त्यांनी नाही केलं तर कारवाई करा ना, पण ते न करता सरसकट बंदी आणणं किंवा करण्याचं। आता तुम्ही बघा गणपतीच्या POPच्या मूर्तीवरती पण देखील आघात घालण्याचं काम केलेलं आहे। मला स्वतः माहिती आहे, मी राज्याचा पर्यावरण मंत्री होतो, की आपण सक्ती करून चालणार नाही, लोकांना आव्हान करून लोकांना उद्या ग्राहकांना जर आव्हान केलं बा आम्हाला POP नाही, आम्हाला शाडूचीच माती पाहिजे, तर आपोआप मूर्तिकार पण त्याच्यामध्ये बदल करते, पण लगेच सुप्रीम कोर्टचा आधार घेऊन डायरेक्ट हायकोर्टचा आधार घेऊन तुम्ही बंद करताय तर त्याला पर्याय द्या। आम्ही ज्यावेळी होतो त्यावेळी त्यांना सांगितलं की शाडूची माती उपलब्ध करून द्या, त्यांना त्याच्यामध्ये सवलती द्या, त्याला त्याच्यावरती कुठचा कर नाही आहे, पण त्या आणण्या विणण्यासाठी त्याला ट्रान्सपोर्टचा काहीतरी ग्रँट द्या, अशा ज्या गोष्टी केल्या असत्या तर मला असं वाटते ते झालं असतं, पण तसं झालेलं नाही आहे। आता माननीय मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केलं की एक समिती गठीत केलेली आहे, विरोधी पक्षनेत्यांनी स्थगन आम्ही प्रस्ताव ज्यावेळी मांडला त्यावेळी तर एक समिती गठीत केलेली आहे काकोडकरजींच्या अध्यक्षाखाली, जे ॲज अ सायंटिफिक रिझन POPला पर्यावरणला पण धोका होणार नाही त्यास काय बदल करता येईल का अशी ती एक समिती नेमलेली आहे, बघूया काय होतं। मात्र पंकजा मुंडे आज जेव्हा विधानसभेमध्ये या विषयावर बोलत होत्या त्यांनी सांगितलं की POPमुळं नुकसान होतं, प्रदूषण होतं, हीच बेसिक माहिती नाही आणि ही माहिती कुठेतरी न्यायालयासमोर उच्च न्यायालयात पटलावर न मांडल्यामुळेच ही बंदी आलेली असावी का? काय म्हणून? हे कसं आहे, POPमुळे निश्चितपणे धोका आहे, त्याच्यामध्ये वाद नाही, पण POPला पर्याय म्हणून घेऊन जसं शाडूची माती आहे, पण POPला डिझॉल्व करण्याचं काम जर केलं आपण एका स्पेसिफिक आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेने समुद्रामध्ये न करता वॉटर टँकमध्ये करण्याचं काम केलं, नैसर्गिक विसर्जन करण्याची पण देखील प्रक्रिया केलेली आहे। हे वाढवता आलं असताना आता मोठ्या ज्या गणपती आहेत ते जाऊ शकत नाही, त्याला काय पर्याय? हे पर्याय न शोधता किंवा त्याला पर्याय कोर्टासमोर न ठेवता सरसकट आपण आपले हात वरती करणं, जे सरकार एका बाजूला पर्यावरण विभागावरून सांगतोय, दुसऱ्या बाजूला त्याच पर्यावरण विभागाची माध्यमातून लोकांमध्ये भीती निर्माण करून
असे कायदे आणतोय. 10वी-12वीच्या परीक्षाचं कारण देण्यात येत आहे असं वेगवेगळ्या मंडळांचं म्हणणं आहे. प्रशासनाकडून काय सांग, कसं आहे स्थानिक म्हणजे त्यांच्या परीक्षा आहेत म्हणून हे साऊंड स्थानिकांचा एवढी एक जनजागृती आहे आणि एवढे ते आहेत, म्हणजे आमच्याकडे एक जर समजा दुर्घटना घडली तर कार्यक्रम रद्द करतात. आमच्याकडे जर अशा परीक्षा विषय असेल तर ते अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो समंजस, कारण शेवटी त्यांचीच मुलं तिकडे शिकत आहेत. आणि एवढी ज्यावेळी दाट वस्तीमध्ये आणि विशेषतः कोळीवाड्यासारख्या वस्तीमध्ये तुम्ही बघता का बा एक सामाजिक दृष्टिकोनातून हा उत्सव साजरा केला जातो. वर्षातून दरवेळी होत नाही. जशी दिवाळी आहे तशी ही होळी असते आणि ती मराठी होळी ही आता कोळीवाड्यापुरता मर्यादित नाही, संपूर्ण वरळी आणि विशेषतः दक्षिण मुंबई येतो आणि म्हणून मला वाटते तो उत्साह कायम ठेवण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे. तर हे होते आमदार सचिन अय्यर. खरं तर मराठी सणांवर वेळोवेळी जाणून बुजून निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी त्यांची प्रतिक्रिया होती. कॅमेरा पर्सन रुपेश सोबत अजय नजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.